आयुर्वेदा लाईफस्टाईल हब या चॅनलवरती मी जे आयुर्वेदाच्या लाईफस्टाईलबद्दलचे व्हिडिओ बनवत असते तर ते व्हिडिओ तुम्हाला आवडतायत आणि त्याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर होतोय हे ऐकून मला खरं तर खूप छान वाटतंय। माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी बरेचसे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी कमेंट करून हे सांगितलं की तुमचे व्हिडिओ छान असतात आणि मेन म्हणजे ते डे टू डे लाईफमध्ये खूप उपयोगाचे आहेत। तर अशाच एका मैत्रिणींनी मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी विनंती केली होती की पायाच्या पोटऱ्या दुखतात, पायाच्या पिंढऱ्या ज्या आहेत तर त्या सतत दुखत असतात, तर त्याबद्दलचा आयुर्वेदिक व्ह्यू काय आहे, कारणं काय आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेली आणि त्यावरती आयुर्वेदानुसार काय उपाय करता येऊ शकतात। तर या संबंधीचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच। माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे। चला तर आजचा विषय बघूया। तर आजचा विषय आहे पायाच्या पोटऱ्या दुखणे आणि त्यावरचा आयुर्वेदिक कारणं काय असतात आणि आयुर्वेदिक उपाय काय करता येऊ शकतात। तर पायाच्या पोटऱ्या म्हणजेच पायाचा जो मांडीच्या खालचा मागचा भाग आहे, तर हा जो भाग आहे हा बऱ्याचदा सतत दुखत असतो काही जणांचा, तर काही जणांना फक्त रात्री झोपायच्या वेळेला हा जास्त प्रमाणात दुखताना आढळतो किंवा काही लोकांना थोडंसं थंड हवेत जाऊन आल्यानंतर हा पायांचा पोटऱ्यांचा जो भाग आहे तो दुखताना दिसतो। आणि हा एक खरं तर कॉमन विषय आहे, बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो, पण हा एक साधा त्रास आहे असं समजून हा निग्लेक्ट केला जातो आणि त्यामुळे त्याच्यावरती असा ठोस उपाय बऱ्याचदा लोकांकडून केला जात नाही। जोपर्यंत एखादा मोठा आजार जसं की व्हेरिकोज वेन्स आहेत किंवा DVT आहे तर असं काहीतरी डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत हे जे पोटऱ्यांचं दुखणं आहे हे बऱ्याचदा अवॉइड केलं जातं, निग्लेक्ट केलं जातं। तर हे पोटऱ्यांचं दुखणं मेनली कशामुळे होतं, तर आयुर्वेदानुसार जेव्हा हे पोटऱ्या दुखतं तर त्याचं मेन कारण असतं शरीरात वाढलेला वातदोष। तर हा जो वातदोष आहे हा शरीरामध्ये कशामुळे वाढतो, तर एक तर थंड हवामान असेल, कोरडं हवामान असेल तर त्यामुळे हा शरीरात वातदोष वाढताना दिसतो। खाण्यामध्ये जर का खूप जास्त वातुळ पदार्थ आलेले असतील तरी सुद्धा हा वातदोष वाढताना दिसतो। जर तुमच्या झोपेच्या वेळा अनियमित झालेल्या असतील तरी सुद्धा हा वातदोष वाढतो। त्याचबरोबर जर तुम्ही व्यायाम केला असेल, एकतर तुम्ही जर का खूप दिवस व्यायाम करत नसाल आणि अचानक एका दिवशी तुम्ही व्यायामाला सुरुवात केली आणि मग त्याच दिवशी खूप जास्त व्यायाम केला तरी सुद्धा हे पोटऱ्यांमधला जो वात आहे ना तो वाढतो, जे मसल्स आहेत त्यांना स्ट्रेन येतो आणि त्यामुळे सुद्धा पोटऱ्यांचं दुखणं चालू होतं। त्याचबरोबर जरी तुम्ही नियमित व्यायाम करत असाल पण व्यायामानंतरचे जे स्ट्रेचिंग घेतलं पाहिजे, जी विश्रांती घेतली पाहिजे व्यायामानंतर, ती जर का तुम्ही पुरेशी घेतली नाही आणि लगेचच दुसऱ्या कामाला लागलात तरी सुद्धा ह्या पोटऱ्यांमध्ये हे पेन दिसून येतं आणि ह्यामुळे सुद्धा पोटऱ्यांचं दुखणं वाढलेलं दिसतं। त्याचबरोबर आणखी एक दोन महत्त्वाची कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत जी की कदाचित तुम्ही आज पहिल्यांदाच ऐकणार आहात की पोटऱ्यांच्या दुखण्यामागे हे सुद्धा कारण असू शकतं। तर आयुर्वेदानुसार नॅचरल अर्जेस जे आहेत त्यालाच वेग म्हटलेला आहे, असे 13 वेग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजेच मलमूत्र, भूक लागणं, तहान लागणं, तर अशा प्रकारचे 13 वेग सांगितलेले आहेत आणि त्यातला जो मलवेग आहे तर तो वेग विधारण केल्यामुळे म्हणजेच जर का तुम्ही मलवेग जे आहे टॉयलेटला जाणं जे आहे ते तुम्ही सारखं सारखं अडवून धरत असाल, म्हणजे बऱ्याचदा परिस्थितीनुसार सुद्धा असतं की आपण कुठेतरी मीटिंगमध्ये आहोत, स्कूलमध्ये आहोत, बसमध्ये आहोत, तर अशा वेळेला आपल्याला थांबावं लागतं आणि हे जर का वारंवार घडत असेल तर त्यामुळे सुद्धा पिंडिकोद्वेष्टन सांगितलेलं आहे। पिंडिकोद्वेष्टन म्हणजेच पायाच्या पोटऱ्या दुखणं, तर हे एक कारण आहे आणि हे खरं तर खूप कॉमन कारण आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये हे पोटऱ्या दुखतात हे प्रकरण दिसून येतं। त्याचबरोबर का जर वय झालं असेल, वयोमानानुसार हे जे स्नायू असतात पायांचे त्याची ताकद कमी झाली असेल तर त्यामुळे सुद्धा म्हाताऱ्या लोकांमध्ये वारंवार पोटऱ्या दुखण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं। तर हे सगळा झाला आयुर्वेदिक व्ह्यू। आधुनिक शास्त्रानुसार मसल जे सांगितलेले आहेत, पोटऱ्या जे दुखणं सांगितले, तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे डिसीजेस सांगितले, त्यातलं एक आहे व्हेरिकोज वेन्स आणि दुसरा आहे डीप वेन थ्रोम्बोसिस। जर का हे असतील तरी सुद्धा पायाच्या पोटऱ्या दुखताना दिसून येतात। तर ते कसं ओळखायचं आहे आणि केव्हा वैद्यांकडे जायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत। तर ह्या जर पोटऱ्या दुखत असतील तर त्यावरती आयुर्वेदिक उपाय काय करता येऊ शकतात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पहिल्यापासून मी सांगते की ज्यावेळी शरीरामध्ये कुठल्याही गोष्टीमुळे वात वाढतो, मग तो व्यायामामुळे असू दे, खाण्यापिण्यातून असू दे किंवा जागरणामुळे वाढलेला असू दे आणि तुमचं लोकेशन जे आहे, म्हणजे जर बऱ्याचदा तुम्ही खूप जास्त चालत असाल किंवा खूप वेळ उभा राहायचं काम असेल तर हा जो वाढलेला दोष आहे हा तो तुमच्या पायाकडे जातो आणि त्यामुळे पोटऱ्या दुखतात। तर हा वात जो आहे तो शमन करण्यासाठी, तो कमी करण्यासाठी तुम्हाला खूप सगळ्यात सोपा उपाय जो आहे तो म्हणजेच अभ्यंग। तर तेल जे आहे, तिळाचं तेल असू दे किंवा मग इतर औषधी जी तेल आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले त्यापैकी कुठल्याही जवळपासच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही तेल घेऊ शकता। तर हे जे तेल आहे
ह्या तेलाने तुम्ही त्या पोटऱ्यांना थोडंसं तेल कोमट करून जर का नित्य अभ्यंग केलात, मसाज केलात त्या तेलाने, तरी सुद्धा हे पोटऱ्यांचं दुखणं बऱ्यापैकी कमी होऊन जातं. त्याचबरोबर औषधाच्या काढ्याची वाफ देणं. तर औषधाच्या काढ्याची वाफ सुद्धा डायरेक्टली ज्यावेळी तुम्ही त्या पोटऱ्यांना मोस्टली जर अभ्यंगानंतर दिलीत, तर त्यामुळे सुद्धा ह्या पोटऱ्यांमध्ये जो वाढलेला वात आहे किंवा जो मसल स्पाझम झालाय किंवा मसल स्ट्रेन झाले, तिथले जे स्नायू आहेत ते जर का आखडलेले असतील, तर ते आखडलेले स्नायू जे आहेत ते मोकळे होण्यासाठी ह्या अभ्यंग आणि स्वेद या दोघांचाही खूप छान प्रकारे उपयोग येऊ शकतो. त्याचबरोबर आहारामधून तुम्ही वात कमी करणारा असा आहार घेतला पाहिजे. म्हणजेच की तुम्ही आहारामध्ये तुमच्या तूप, तेल, गरम गरम असं खिचडी ह्याचा वापर केला पाहिजे आहारामध्ये. आणि वात वाढणार नाही ह्या गोष्टीकडेही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे झोपेच्या नियमित वेळा ठेवणं हे सुद्धा तुमच्या पोटऱ्यांचं दुखणं कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळे उपाय जे आहेत, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये खूप सारी वातशामक औषधी द्रव्य सुद्धा सांगितलेली आहेत, परंतु ती तुमच्या जवळच्या पासच्या वैद्यांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेतली तरी सुद्धा हे पोटऱ्यांचं दुखणं कायमचं बरं होऊ शकतं. आता मगाशी मी जे म्हटले होते की डीप वेन थ्रोम्बोसिस असेल तर, म्हणजे हे जे घरगुती उपाय आहेत हे केव्हा करायचे नाहीयेत. जर तुमच्या पोटऱ्यात खूप जास्त सूज आलेली असेल, फार अशा मोठ्या फुगल्यासारख्या दिसत असतील, त्याचा वर्ण लालसर झाला असेल, म्हणजे असं जेव्हा आपल्याला जखम होते किंवा जेव्हा कुठेही सूज येते तेव्हा कसं लालसर होतं, तसे लाल वाटत असतील आणि जर गरम असतील, जर तुम्हाला हाताला स्पर्शाला त्या गरम लागत असतील, तर मात्र तिथे तुम्ही डीव्हीटीचं डायग्नोसिस करून घेतलं पाहिजे आणि त्या जवळपासच्या डॉक्टरांकडे जाऊन ते चेक करून घेतलं पाहिजे की ते डीव्हीटी डीप वेन थ्रोम्बोसिस तर नाहीये ना. अदरवाईज फक्त तुमच्या पोटात दुखत असतील आणि असे काही सिम्पटम नसतील, तर हे जे अभ्यंग स्वेदन करायच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ह्या सगळ्यांनी तुम्हाला छान उपशम मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे जसं माझ्या ह्या मैत्रिणींनी विचारला मला प्रश्न, तशाच प्रकारे तुम्हाला इतर कुठल्याही बाबतीत जर का प्रश्न पडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्या विषयावरती पण डिटेलमध्ये व्यवस्थित तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला जाईल. ही माहिती मी जी घेते ही पूर्णपणे ग्रंथोक्त असते, ग्रंथांचा अभ्यास करून सांगितलेली असते, त्यामुळे यावरती कुठलाही डाऊट घेण्याची गरज नाही आणि ती शास्त्रशुद्ध माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.